ना, कारण जर हल्ले सुरू झाले तर मी सर तुमच्याकडे परत येते. आता पुढचा प्रश्न गोविलकर सरांना आहे. परिस्थिती जर सगळी बघितली तर आता सर्वसामान्य भारतीय नागरिक आधीच बिथरलेला आहे, घाबरलेला आहे. आज 3% पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढल्या, सोन्याच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स घसरला. त्यामुळे या युद्धाचे आत्ता जरी भडकलं नाही, जैसे ते परिस्थितीत जरी राहिलं तरी सुद्धा आता भारतावरती पुढच्या काही दिवसात परिणाम कसे असणार आहेत, किती दूरगामी परिणाम असणार आहेत, कधीपर्यंत भारतीयांनी तयार राहायचं आहे महागाईशी दोन हात करायला? मला वाटतं महागाई येणार याच्याबद्दल काही कोणाचंही दुमत असण्याचं, शंका असण्याचं कारण नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढत गेल्या तर स्वाभाविकपणे तेलामुळे इतर सगळ्याच वस्तूंची, कारण लॉजिस्टिक्स बदलतं, वाहतुकीचा खर्च बदलतो, इंडस्ट्रियल इनपुटचा खर्च बदलतो, त्यामुळे कॉस्ट वाढणार आणि कॉस्ट वाढल्यामुळे स्वाभाविकपणे किमती वाढणार. त्यामुळे किंमत वाढणार याबद्दल दुमत असायचं कारण नाही. त्या किती वाढतील हे त्या एकूण युद्धाच्या परिस्थितीनुसार त्याचं जजमेंट करता येईल. किमती मर्यादित करण्यासाठी सरकार काही प्रयत्न करतंय का, त्याच्यावर थोडं किमतीच्या, कारण जसं आता म्हटलं, पेट्रोल डिझेलची किंमत किंवा LPGची किंमत ही आज जगाच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातली खूप कमी आहे. कारण सरकारने काही गोष्टी करायला सुरुवात केली, जसं उदाहरणार्थ तेल वाहतुकीसाठी हाय सी कार्गोज यांची खरेदी केली. UAE बरोबर एक करार करून तेल साठ्याची शक्यता वाढवली आहे. तेल पुरवठा मार्गाचं डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. रशियाकडनं दर दिवसाला आपण 20 लाख टन आयात करतो आहोत तेल. अमेरिकेकडून सँक्शनला तात्पुरती का होईना आपल्याला स्थगिती मिळालेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या कारणांमुळे किंवा सरकारने, जसं आपल्याला माहितीये की टॅक्स कमी करून घेतलेला आहे, म्हणजे उत्पादन शुल्क 10% कमी केलं आहे. तेल उत्पादन कंपन्यांना 30,000 कोटीचं अनुदान दिलं LPG साठी. यामुळे महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून नक्की होतोय. ठीक आहे, म्हणजे महागाई बोला सर, पूर्ण करा तुम्ही. महागाई किती वाढेल याचा अंदाज वर्तवणं आता तरी कठीण अवघड आहे. नक्कीच, कारण युद्ध किती लांबेल, महागाई किती वाढेल हे आंतरराष्ट्रीय अनेक सध्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. पण त्याबरोबर कुठेतरी सरकार नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे असं तुमच्या बोलण्यातनं मला प्रतीत होतं. भागवत सर, पुन्हा